नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। आणि हे बघू शकताय, खरं तर हा बाजार मी काल आणलेला होता, पण ना जशाला तसं ठेवली होती पिशवी, कारण उशीर झाला होता काल, त्यामुळे मी काही पिशवी काढलीच नव्हती। तर एवढा सगळा जो बाजार आहे ना तो मला मिळाला आहे बघा। तर याच्यामध्ये कुठलीही भाजी नाही आहे, फक्त कांदे, टोमॅटो, लसूण, मिरच्या आणि लिंबू आहे। आणि इकडे जे हे मी थोडंसं खारीक आणि खोबरं ते लाडू बनवण्यासाठी आणलेलं आहे बघा। तर हे काही नवीन नाही आहे आमच्यासाठी, नेहमीच होतं आमच्यासोबत असं की आम्ही 5:30च्या नंतर कधी बाजारात गेलो ना तर कोणतीच भाजी मिळत नाही आम्हाला। कधीतरी एक दोन भाज्या असतात, पण आता तर काहीच मिळालेलं नाही आहे। तर काही हरकत नाही, आता जरी नाही मिळालं तर आम्ही कुठे असं संडेला वगैरे संभाजीनगरला वगैरे गेलो ना की मग तिथून ज्या आम्हाला भाज्या लागतात ना तर त्या आम्ही घेऊन येतो। पण सुट्टी झाल्याशिवाय काय आम्हाला असं बाजारात वगैरे जाता येत नाही। तर चला आता दुपारचा स्वयंपाक करायला घेतलेला आहे, ते सगळं जे आवरून ठेवलं मी। आणि आज दुपारच्या जेवणामध्ये ना आज पराठेच बनवणार आहे। मागच्या आठवड्यामध्ये जो दुधी भोपळा आणला होता ना तोच म्हटलं इथे बनवून घ्यावा आता। आणि दुधी भोपळ्याची ना कुठलीच भाजी आम्हाला खाऊ वाटत नाही, म्हणजे कितीही भारी भाजी बनवू द्या पण दुधी भोपळ्याची भाजीच आवडत नाही आम्हाला कुणालाच। त्यामुळे मी काय करते की असे वेगवेगळ्या पद्धतीनं ना त्याचे पराठे बनवते। कधी थालीपीठ बनवते, त्यामध्ये दुधी भोपळा खिसून टाकते, कधी बेसन आणि गव्हाचं पीठ, असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे ना त्याच्या वेगवेगळ्या रेसिप्या बनवून आम्ही दुधी भोपळा खातो। कारण दुधी भोपळा जो आहे ना तो खूप जास्त हेल्दी असतो आणि तो खायलाच पाहिजे एकदा तरी आठवड्यातून, म्हणून अशा पद्धतीनं आम्ही दुधी भोपळा खातो। आता याच्याबरोबर दही किंवा चटणी छान लागते, तर मी ते चटणीच बनवली होती आज। दही थोडंसं थंडीमुळे अवॉइड केलेलं आहे। तर असं काही एकसारखा पराठा आपल्याला लाटताच येत नाही, ते चपाती असो की पराठा असो, तर त्याला असं हात लावून गोल 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 करूनच लाटावं लागतं मला। तर तरीही काय एवढा व्यवस्थित गोल होत नाही, कारण याच्यामध्ये ना मी कांदा टाकलेला आहे। पण कांद्याने ना आपल्याला लाटायला थोडंसं अवघड जातं, पण टेस्ट ना खूप भारी लागते, एकदम छान लागते बघा कांद्यामुळे। तर कसा बसा मी गोल करण्याचा इथे प्रयत्न केला आहे, पण तो काय गोल होतच नाही। तर असो, आपल्याला कोणी काय म्हणणार नाही आहे, फक्त भाजी टेस्टी झाली पाहिजे। चपात्या, भाकरी आणि पराठे जे काय असो ते कसेही वाकडे तिकडे बनले तरी चालतात, पण भाजी मात्र टेस्टी असायला पाहिजे, असं आमच्या घरी आहे। तर इथे प्रयत्न केलेला आहे, तर बऱ्यापैकी गोल झालेला आहे माझा पराठा। तर चला, तवा पण गरम झालेला आहे, आता तव्यावरती टाकून घेते। तर सकाळी ना सिद्धूला मी शेंगदाण्याची पोळी बनवून दिली होती, आणि आता आम्हाला दुपारी पराठे बनवते। आता सिद्धू थोड्याच वेळात येतो, 2-2:30 वाजता, की मग तोही हे पराठे खाऊन घेतो। मग सकाळी मी काय करते, माझ्याकडून काही जास्त काही बनवणं होत नाही, कारण खूप जास्त लवकर त्याची स्कूल असते, त्यामुळे 1-2 चपाती किंवा अशी तव्यातच भाजी मी त्याला बनवून देते। कधी साबुदाण्याची खिचडी वगैरे असंच त्याला आवडतं बघा जास्त, किंवा शेंगदाण्याची पोळी त्याला खूप जास्त आवडते टिफिनमध्ये। तो सगळ्या टिफिन संपवून येतो, आणि असं काही पराठे बिराठे त्याला जास्त आवडत नाहीत, म्हणून मी हे दुपारच्या वेळेला बनवते, म्हणजे लाडीगोडी लावून मी त्याला हे पराठे कसे ना कसे तरी खाऊ घालते बघा, तो स्कूलमधून आल्याच्या नंतर। आणि आता आहो पण जेवायला आले, तर मस्त इथे मी कांदा, शेंगदाणे आणि तीळ वगैरे असं टाकून चटणी बनवलेली आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीनं। त्याचीसुद्धा रेसिपी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती आहे बघा, माझं रेसिपीचं जे दुसरं चॅनल आहे ना त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बघा। तर मस्त एकीकडे पराठे भाजायचे आणि एकीकडे खायचे ना, ती छान मज्जा असते बघा ह्या पराठ्यांची। मग ते कुठलेही असो, मग ते दुधी भोपळ्याचेच नाही, अजून मेथी पराठे असो, पालक पराठे किंवा आलूचे पराठे असो, ते एकदम असे गरम गरमच खायला छान वाटतात। मग जेवण वगैरे झालं, त्यांचं ते कामाला निघून गेले, मी दुपारी थोडंसं आराम केला, आणि म्हटलं चला आता ते खारीक खोबरं जे आणलेलं आहे त्याला खिसून घेऊया। मग तेच करत मी, म्हणजे ही जी वेळ आहे ती माझी रिकामी वेळ आहे, रिकाम्या वेळेमध्ये मी हे सगळं जे कामं आहेत ना ते करून घेते। आता ह्या लाडू बनवायला कधी मुहूर्त लागतो माहिती नाही आहे, पण म्हटलं तयारी तर आपण करून ठेवू शकतो, आता आपल्याकडे वेळ आहे म्हणून। तर इथे खोबरं खिसायला घेतले, इतके हात दुखतात ना पण, आणि माझ्याकडे मोठी पण खिसणी आहे, पण मला वाटतं जाऊ द्या, ती मी ठेवून दिलेली आहे, म्हणून ह्या छोटी जी खिसणी आहे आपली अद्रक शिलायची वगैरे, तर त्यानीच मी खोबरं खिसून घेते आहे, आणि खूप फास्ट होतं बरं का याने, पण खूप लवकर होतं। तर माझं काही अर्धा किलो खोबरं आहे, तर मी एकदम असं किती
एक अर्धा तास पण नाही लागला, 15-20-15च मिनटं लागले असतील मला हे खोबरं खिसायला या खिसणीने. आणि मस्त खोबरं वगैरे खिसून या डब्यामध्ये मी भरून ठेवते. आता कधीही लाडू बनवायला घेऊ, पण तयारी करून ठेवली ना की मग सोपं जातं आपल्याला. तर थंडीच्या दिवसामध्ये कसं असे लाडू मुलांना कसं स्कूलमध्ये जाताना एखादा लाडू आणि दूध असं दिलं तरीही त्यांचा नाश्ता होऊन जातो. आणि मी इथे थोडंच घेऊन आली आहे मटेरियल, कारण आमचे ना अजून एकदा जानेवारीमध्ये पण लाडू बनतात. आता नेमकीच थंडी चालू झाली आहे म्हणून मी म्हटलं थोडेसे लाडू बनवून घ्यावे, कारण लेकराला सकाळी सकाळी शाळेमध्ये जावं लागतं. मग थोडंसं नाश्ता वगैरे त्याचा होऊन जातो, म्हणूनच मी ते लाडू बनवायला घेतले. म्हणजे ते सामान जे आणलेलं आहे त्याला नीटनाटकं करून ठेवते आहे. तर ह्या खारका पण ना अशा पद्धतीनं मी फोडून घेते आहे बघा. त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना तर त्या बाजूला करते आहे सध्याला तरी. आणि खारका ना मस्त थोड्याशा कडकड आहेत, म्हणजे वल्ल्या जास्त नाही आहेत, वाळलेल्याच आहेत. त्यामुळे ते लवकर कुटून म्हणजे लवकर त्याच्या बिया ज्या आहेत ना तर त्या काढल्या जात आहेत बघा. पण खूप जास्त म्हणजे त्रास होतो हाताला वगैरे नाही का असं हे काम करताना. तर कधी कधी जे म्हणजे माझे मिस्टर आहेत ते मला असं काम करू लागतात, पण आता सध्याला ना त्यांना वेळच नसतो हे काम करायला. त्यांची जे शेड्यूल आहे म्हणजे एकदम बिझी आहे सध्याला, त्यामुळे मी तर त्यांना हे काहीच करायला सांगू शकत नाही आहे, कारण ते संध्याकाळी 8 वाजता 9 वाजता कधीही येतात. त्यामुळे कसं त्यांना आता कामं सांगणं जरा असं मला नको वाटते, म्हणून मी काय करते माझंच दुपारच्या वेळेमध्ये असं ही जी कामं आहेत ना एक्स्ट्राची ती करून घेते आहे. तर अशा पद्धतीनं ना याच्या जे म्हणजे जे बिया आहेत ना खारकांमधल्या त्या काढून घेते. एक वेळेस काय झालेलं की म्हणजे असं चुकून माझ्याकडून या खारकांमध्ये ना बी राहिली होती आणि मी घेतले लाडू बनवायला आणि जे सगळं म्हणजे सगळं काढून झालं आणि लास्टचंच जे राऊंड होता ना खारकांचा मिक्सरमधून काढायचा, त्याच वेळेस माझं ते बी असल्यामुळे का काय मला माहिती नाही आहे, तर मिक्सर जे आहे ना ते खराब होऊन गेलं. म्हणजे मला काहीच नाही करता आलं नंतर. जशाला तसं मी ठेवून दिलं असं झालेलं आहे. त्यामुळे मी इथे काय करते बिया ज्या आहेत ना तर त्या व्यवस्थित काढून घेते आहे. तर खाऊन बघितली थोडीशी, चालतं असं काही होत नाही. तर मग संध्याकाळच्या आता परत स्वयंपाकाला लागलेली आहे. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आता डेली माझं रुटीनच आहे आता की संध्याकाळच्या जेवणामध्ये मी भाकरी आणि सिंपल काहीतरी अशीच भाजी बनवत आहे. तर इथे ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत आणि प्लेटमध्ये ना बिलकुल भाकर थापता येत नाही, त्यामुळे मी पोळपाटावरच थापते. बाय.